तिकडे उल्हासनगरमध्ये एका डिलिव्हरी बॉयला दुसऱ्या अनोळखी डिलिव्हरी बॉयनं रस्त्यात थांबवून मारहाण केल्याची घटना घडली आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। उल्हासनगरच्या शहाड परिसरामध्ये राहणारा मयूर पथारिया हा 19 वर्षीय तरुण शिक्षण घेण्यासोबतच ईट क्लब नावाच्या कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो। 28 फेब्रुवारी रोजी तो पंजाबी कॉलनीमधून जात असताना दुसऱ्या कंपनीच्या 2 डिलिव्हरी बॉयनी त्याला थांबवलं आणि त्यांच्यात काहीसा वाद झाला। समोरील एका डिलिव्हरी बॉयनं मयूर पथारिया याला दगडानं डोक्यात मारायला सुरुवात केली। यावेळी आपला जीव वाचवण्यासाठी गाडी तिथेच टाकून मयूर हा जखमी अवस्थेमध्ये पळून गेला। या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल करत मारहाण करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई न केल्याची मयूरच्या कुटुंबियांची तक्रार आहे। बातमी तापमानाच्या संदर्भातील आहे। मार्च महिना सुरू होताच जळगाव जिल्ह्यामधील तापमानामध्ये वाढ झाली आहे। जळगाव शहराचं तापमान एका दिवसामध्ये 2 अंशांनी वाढून 37 अंश इतकं झालेलं आहे। दरम्यान पुढील आठवड्यामध्ये तापमानामध्ये अधिक वाढ होऊन जिल्ह्याचं तापमान 40 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। अकोल्यातल्या अकोट शहरामध्ये श्रद्धा भक्ती ज्ञानाच्या अपूर्व संगमात वासुदेव भक्त न्हाऊन गेले। संत वासुदेव महाराज यांचा 108वा जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणामध्ये पार पडलाय। यावेळी भव्य दिंडी सोहळ्यामध्ये अकोट नगरी दुमदुमली। जन्मोत्सवानिमित्त गुरुमाऊली पालखी रथाची नगर प्रदक्षिणा आणि वारकरी दिंडी सोहळा संपन्न झाला। ज्ञानोबा तुकाराम गजरानं टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर नाचत गावकऱ्यांचा हा मेळा आपल्याला पाहायला मिळतोय। विशेष म्हणजे अश्वांचा रिंगण सोहळा हे डोळ्याचं पारणं फेडणारा ठरला। यातील गोल रिंगण खास आकर्षण असतं। याचीच काही खास दृश्य ड्रोनच्या कॅमेऱ्यानं टिपण्यात आलेले आहेत। डोळ्याचे पारणे फेडणारे हा ड्रोनने टिपलेलं विहंगम दृश्य आपण पाहतोय। अकोल्यातल्या अकोट शहरामध्ये श्रद्धा भक्ती ज्ञानाच्या अपूर्व संगमात वासुदेव भक्त न्हाऊन निघाले। संत वासुदेव महाराज यांचा 108वा जन्मोत्सव सोहळा हा होता आणि त्यानिमित्तानं भक्तिमय वातावरणामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळी भव्य दिंडी सोहळ्यामध्ये अकोट नगरी दुमदुमली। यामध्ये गुरुमाऊली पालखी रथाची नगर प्रदक्षिणा आणि वारकरी दिंडी सोहळा सुद्धा आयोजित करण्यात आलेला होता। तो सुद्धा भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झालाय। ज्ञानोबा तुकाराम गजरानं टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर नाचत गावकऱ्यांच्या या शेकडो दिंड्या शहरामध्ये दाखल झाल्या। आता एक महत्त्वाची बातमी आहे। देशात नोकऱ्यांमध्ये वाढ झाली असली तरी सुद्धा महागाईच्या तुलनेमध्ये पगार मात्र नाहीयेत, असा दावा नीती आयोगाचे सदस्य अरविंद विरमानी यांनी केलाय। देशामध्ये रोजगार जर वाढलेले आहेत, मात्र नियमित नोकऱ्यांमध्ये 7 वर्षांमध्ये महागाईच्या तुलनेत वास्तविक वेतन वाढलं नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। नोकरी आणि कौशल्य या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। तुमच्यात कौशल्य असेल तर नोकरी मिळणं सोपं होतं, असंही त्यांनी म्हटलं। पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेच्या आकडेवारीनुसार मागील 7 वर्षांमध्ये कामगार लोकसंख्येचं प्रमाण वाढलेलं आहे, मात्र नोकऱ्या वाढल्या असं म्हणता येणार नाही, असंही विरमानी यांनी म्हटलंय। आता बातमी उत्तर भारतामधून आहे। उत्तराखंडसह जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये शुक्रवारपासून जोरदार हिमवृष्टी होतीये। त्यामुळे सर्वत्र बर्फाची जाड चादर पसरलेली असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। प्रशासनाकडून नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आलाय। तसंच आणखी काही काळ हिमवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। हिमाचल प्रदेशमध्ये कुल्लू, मनाली, मंडी, लाहौल, स्पिती या जिल्ह्यांमध्ये हिमवर्षावासोबतच मुसळधार पावसानं सुद्धा हजेरी लावली। त्यामुळे अनेक भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली असून काही ठिकाणी भूस्खलन सुद्धा झालेलं आहे। अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय। त्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। बोलिव्हियामध्ये 2 बसचा भीषण अपघात झालेला आहे आणि यामध्ये 37 जणांचा मृत्यू झालाय तर 39 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। यातील काही जण गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। युईयुनी या शहरापासून काही किलोमीटर अंतरावर हा अपघात घडला। 2 बसची समोरासमोर धडक असून यामध्ये हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। यातील एका बसमधून काही प्रवासी एका उत्सवासाठी जात होते। सध्या या अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जातोय।
इक्वाडोरच्या दक्षिण भागामध्ये महापुरानं हाहाकार उडवलेला आहे. या महापुरामध्ये दोघांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे, तर अनेक जण जखमी झालेत. क्वितोपासून 400 किलोमीटर अंतरावरील पिनास आणि इतर 3 परिसरांना पुराचा जबर फटका बसलाय. या पुरामुळे एक इमारत कोसळलेली असून यामध्ये एका 8 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या पुरामध्ये जवळपास 60 घरांचं नुकसान झाल्यामुळे अनेक जण बेघर झालेत. घरात पुराचं पाणी शिरल्यामुळे वस्तूंचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. 6 किनारी राज्यांमध्ये आपत्ती आणि आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. अलास्कामध्ये जगप्रसिद्ध अशी कुत्र्यांची स्पर्धा पार पडली आहे. डाऊनटाऊन अँकरेजमध्ये ही स्पर्धा पार पडते. यंदाचं हे 53वे वर्ष आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा होते. बर्फावरून कुत्र्यांची गाडी स्केट करत जाते. बर्फ कमी साचल्यामुळे 2 मैलांची स्पर्धा यंदा घेण्यात आली. दरवर्षी 11 मैलांपर्यंत यात स्पर्धा पार पडत असते. तर अलास्कामध्ये जगप्रसिद्ध अशी कुत्र्यांची स्पर्धा दरवर्षी पार पडते आणि यंदा सुद्धा तिचं आयोजन करण्यात आलेलं होतं. डाऊनटाऊनमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाचं या स्पर्धेचं हे 53वे वर्ष आहे आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी जगभरातील अनेक जण या ठिकाणी दाखल होत असतात. मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. बर्फावरून कुत्र्यांची गाडी स्केट करत जाते.